नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी नेटकॅप या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहे MH सेट हा जो विषय आहे, या विषयाची जे प्रश्नपत्रिका आहेत त्या प्रश्नपत्रिका कशा बघायच्या. तर या ठिकाणी आपण सर्व विषयाचे प्रश्नपत्रिका पाहणार आहे. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असतील किंवा केमिकल सायन्स असेल वगैरे प्रत्येक जो पण विषय आहे त्या प्रत्येक विषयाचे आपण या ठिकाणी क्वेश्चन पेपर पाहणार आहे. ते पण मागील 10 वर्षात जेवढे पण पेपर झाले होते त्या सर्व पेपरचे आपण या ठिकाणी आता क्वेश्चन पेपर पाहणार आहे. ते क्वेश्चन पेपर पाहण्यासाठी आपल्याला या MS सेट या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल. तर या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल. असं आल्यानंतर खाली आपल्याला स्क्रोल करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी क्वेश्चन पेपर नावाचा हा ऑप्शन आहे. या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. या ऑप्शनवर क्लिक करून घेतल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता सिलेक्ट एक्झाम विचारत आहे. या सिलेक्ट एक्झाम याच्यावर क्लिक करायचं आहे. तर विचारत आहे आपल्याला तुम्हाला कोणत्या वर्षाचा पेपर या ठिकाणी पाहिजे. 2024, 23, 21, 20, 19, 18, 17 जो पण वर्ष असेल त्या वर्षाचा आपल्याला, समजा आपण या ठिकाणी आता 2024चा एक्झाम पेपर बघू. या ठिकाणी आलो तर त्याच्यानंतर शो क्वेश्चन पेपर या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या विषयाचा तुम्हाला पेपर पाहिजे ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. या ठिकाणी मराठी आहे, हिंदी आहे, इंग्लिश आहे, संस्कृत, उर्दू, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स तुम्हाला कोणता पाहिजे खाली स्क्रोल करून तुम्हाला पाहिजे तो विषय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर समजा आपण या ठिकाणी हिंदीचा पेपर घेऊ. तर हिंदीला 2024ला 4 सेट होते, A, B, C, D. तर यातला कोणता सेट पाहिजे तो सेट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा. या ठिकाणी आता मी C टाईप सिलेक्ट करून घेतो. तर या ठिकाणी पाहू शकता जो 2024ला हिंदी पेपरला C टाईप जो होता तो या ठिकाणी आता ओपन होत आहे. तर या ठिकाणी थोडा वेळ लागू शकतो ओपन होण्यासाठी. तर या ठिकाणी आपल्याला जरा पेशन्स ठेवायचे आहेत ओपन होऊस तोपर्यंत. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे क्वेश्चन पेपर हे या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. तर या ठिकाणी जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन तुम्ही पाहून तुम्ही बाकीचा अंदाज घेऊन तुम्ही पुढचे क्वेश्चन पेपर वगैरे सॉल्व वगैरे करू शकता. आणि याच्या अंदाजानुसार तुम्ही 2025मध्ये या पद्धतीने जे क्वेश्चन पेपर येणार आहेत तर या पद्धतीने तुम्ही याचा अभ्यास करू शकता. इथं सविस्तर क्वेश्चन पेपर वगैरे दिलेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्ही बॅकचं बटन दाबून या ठिकाणी येऊन बाकीचे पण क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करू शकता. तर ह्या पद्धतीनं आहे. तर आणि तसेच शिक्षक भरती संबंधित अजून माहितीसाठी जर तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी पाहिजे असतील, महत्त्वाची माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुम्हाला अजून कोणत्या विषयाचे क्वेश्चन पेपर पाहिजेत, कोणत्या भरतीचे क्वेश्चन पेपर पाहिजेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आम्ही 100% त्याची खात्रीशीर तुम्हाला उत्तर देऊ आणि त्याच्यावर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आणू. जय हिंद, जय महाराष्ट्र.